कल्पना करा, जर बाबासाहेब डॉक्टर भीमराव आंबेडकर नसते तर आज भारत कसा दिसला असता. कित्येक जीव कदाचित आजही त्याच अंधारात कैद राहिली असती. दलित आजही सहन करत असते उच्च जातीयांची गलिच्छ शिवीगाळ. मंदिरात जाण्यापासूनही रोखलं गेलं असतं. शिक्षणाचा हक्क आजही कदाचित स्वप्नच राहिला असता. शाळेत बसायला जागा नसती. फक्त जन्माच्या आधारावर एखाद्या कोपऱ्यात बसून मृत जनावरांच्या कत्तलीची कामं करायला मजबूर केलं गेलं असतं. पण आंबेडकर आले आणि इतिहासच बदलून टाकला. त्यांनी केवळ संविधान लिहिलं नाही, तर कोट्यवधी लोकांची रीढ सरळ करून दिली. त्यांनी सांगितलं, मनुष्य म्हणजे फक्त मनुष्य. सन्मान हा त्याचा अधिकार आहे, समता हा त्याचा अधिकार आहे आणि स्वाभिमान हा प्रत्येक नागरिकाचा जन्मसिद्ध हक्क आहे. आज आपण शाळेत जातो, मतदान करतो, सरकारी नोकऱ्यांमध्ये खांद्याला खांदा लावून उभे राहतो, कारण कुणीतरी हे हक्क रात्रंदिवस लढून आपल्यासाठी कमावून दिले होते. जर बाबासाहेब नसते तर कदाचित आज आपण हा प्रश्नही इतक्या मोकळेपणाने विचारू शकलो नसतो. आणि जर तुम्हाला वाटतं की समाज समता, न्याय आणि संविधानानेच पुढे जातो, तर हा व्हिडिओ लाईक, शेअर आणि फॉलो करा. कारण जागरूकता पसरली पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढीला कधीही विसर पडू नये. हक्क दिले जात नाहीत, त्यांसाठी संघर्ष करावा लागतो. जय भीम, जय भारत.